त्या घरांच्या बाजूला बर्फ. सगळं बर्फ आहे. ते बाहेर कसे पडत असतील हे लोक? असं ना रस्ता त्यांना ते काय ब्रिज वरून आहे ना वरती आहे. जास्त आहे ना फोटोशॉप है क्या? अशा प्रकारे बर्फामध्ये आमचा छानपैकी रोमांस सुरू होता आणि वातावरणही छान होते. बर्फाच्या उंच डोंगरावरून नीलमने एका पांगुळ गाड्यामध्ये बसून अगदी छानपैकी फरफटत असं खाली येण्याचा पराक्रम केला. फारच मजा होत होती, कारण ही गाडी अगदी जोरामध्ये उताराच्या दिशेने त्या बर्फातून अगदी धावतच होती. हा वेगळा आनंद होता आणि अतिशय मजा येत होती हे सगळे अनुभव घेताना. बाजूलाच स्कूटर होत्या, बर्फातून चालणाऱ्या स्कूटर होत्या, त्याचाही पुढे आम्ही आनंद घेतला. अर्थात या आनंदात नीलमचा फारच मजा आली. सुरेश आणि अनिताच्या रोमांस फोटोग्राफीनंतर आम्हीही दोघांनी मस्तपैकी टायटॅनिकची एक पोज घेऊन डोंगरावर साठलेले जे काही बर्फ आहे किंवा इतर गोष्टी आहे त्या छानपैकी आम्ही पाहत होतो. आणि नाही म्हटलं तरी असा योगायोग कधी येणार हो. आता हे नीलमचं बघा, ह्या स्कूटरमध्ये बसलेली आहे आणि डोंगरावरून किंवा आजूबाजूने मस्तपैकी बर्फातून ही स्कूटर चालवून तिला या बर्फामध्येच एक छानपैकी राऊंड मारायचा होता आणि तिने तिची हौस मात्र या स्कूटरवर बसून भागवली म्हणायला हरकत नाही. काश्मीरमधील सोनमर्ग आणि त्या ठिकाणचा हा बर्फाळ प्रदेश म्हणजे खरोखरच नंदनवन आहे, भारतातला स्वर्ग आहे असं वाटतं. आणि असं करता करताच आम्ही सर्वजण जे काही ग्रुप होता त्या ग्रुपने त्या बर्फामध्ये बसून एक छानपैकी फोटो सेशन केलं. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक 75 वर्षाचे आजोबा आणि आजी हे आमच्या आनंदामध्ये अगदी छानपैकी सहभागी झाल्या होत्या. अनितानेही छानपैकी या बर्फामध्ये अगदी सुंदर अशी फोटोग्राफी करून घेतली. छानपैकी फोटोला पोज दिलेली होती हे नक्की. करा शाबास शाबास किंबा मार शाबास ऐ शाबास ऐ शाबास. अरे वा वा मस्त आला, हाताला गार लागलं. हां मार. आता आमच्या या 75 वर्षाचं जे ते काय तरुण जोडपं होतं त्या आजी या बर्फातून चालायचा प्रयत्न करत होत्या, परंतु त्यांना ते गमबूट घालून बर्फातून चालता येत नव्हतं. फारच मजा येत होती त्यांना, फार आनंद लुटत होत्या त्या या बर्फामध्ये. बघा सगळं बर्फ आणि बर्फ आणि या बर्फातून या आजीबाई चाललेल्या शेवटी थकल्या आणि बसून घेतल्या. इकडे बघ, ते मागचं काढ डोक्यावरचं, खाली टाक अगे तसं. हां बस बरोबर आहे. आता नको ठेवू खाली, जवळ असलेलं काय नाही आपलं आहे ना, आपलं आहे ना वस्तू, आपल्या कशाला लाजायला पाहिजे.
अयो नाही नाही पुन्हा एका पॉईंटला आम्ही छानपैकी असा ग्रुप फोटो काढून घेतला. सगळेजण म्हणजे एका बाजूला सुरेश आणि एका बाजूला मी आणि मध्ये आमची सगळी मंडळी उभी असताना अशा पोजमध्ये छानपैकी फोटो काढला. खरोखर मित्रांनो, तुम्हाला जर कधी संधी मिळाली काश्मीरला जायची तर नक्की जाऊन या आणि आनंद लुटा. मंडळी, आता ही छोटी मिमिक्री करून हा भाग इथेच संपवतो. पुढचा भाग पुढच्या रविवारी. आणि आता पुढच्या रविवारी आपण जाणार आहोत काश्मीरमधील एक प्रसिद्ध ठिकाण टुलिप गार्डन येथे. किती सौंदर्य, फुलांचं जे काही सौंदर्य आहे ते आपण या टुलिप गार्डनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं नक्की पुढचा व्हिडिओ पहा. धन्यवाद.